मित्रहो, उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून एकनाथ शिंदे आपल्या गटाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळं महायुती प्रबळ होत असली तरी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये छुपी अस्वस्थता असल्याचं सांगितलं जाऊ लागलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे गट भाजपापेक्षा वरचढ होऊ लागलेला आहे. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना बळ दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं खच्चीकरण करण्यासाठी भाजपचे दिल्लीतले वरिष्ठ नेतेच प्रयत्नशील आहेत असा आरोप तो विरोधकाकडून अगदी उघडपणे केला जातो. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार पळवून नेले आणि त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदारही फोडले जाणार असल्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. पण त्याला भारतीय जनता पक्षामधूनच आता विरोध करण्यात आलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष देशमुख यांनी ऑपरेशन टायगरवर केलेलं भाष्य एबीपी माझानं सुद्धा दाखवलेलं आहे. बघा, त्यात त्यांनी ऑपरेशन टायगर बाबत बोलताना म्हटलं, खासदार येत असतील तर ती चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला आमदारांची काय गरज आहे, हा सवाल त्यांनी थेट महायुतीला विचारलेला आहे. आणि यातूनच शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे खरे धक्के आता भाजपाला बसू लागल्याचं दिसून येतं. देशमुख यांनी आकड्यांचं गणित मांडून हा प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आधीच 235च्या पुढे आमदारांचं बहुमत आहे, त्यामुळं आणखी किती आमदार तुम्ही महायुतीमध्ये घेणार आहात? आमच्याकडं 237 आमदार आहेत, 4-5 अपक्षांचा पाठिंबा आहे, त्यामुळं 3/4 बहुमत आहे आणि आता आणखी आमदाराची गरज नाही, आणि असेल तर ती कशाला, असा प्रश्न आता माझ्यासारख्या आमदाराला पडत असल्याचं देशमुख यांनी म्हटलं. त्याचबरोबर त्यांनी विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणखी गर्दी नको, शिवाय लोकशाहीमध्ये विरोधी आवाज असायला हवा. जर सगळे तिकडे आले तर पुढच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी कोणाला आणि कशी द्यायची हा प्रश्न पडणार आहे. येऊ इच्छित असलेल्या आमदारांनी जिथे आहेत तिथंच सुखी राहावं, गुण्या गोविंदानं राहावं, असा सल्ला सुद्धा देशमुख यांनी दिलेला आहे. पण बघा, त्याही पुढे जाऊन त्यांनी आम्हाला गरज नाही अशा स्पष्ट शब्दामध्ये फटकारलेला आहे. भारतीय जनता पक्षाला अशा ऑपरेशनची गरज नाही, भाजपा कधी असं ऑपरेशन करीत नाही आणि आम्हाला यामध्ये रस देखील नाही. त्यामुळं जे ये तो ट्रेलर है, झाकी अभी बाकी है असं म्हणतात ना, त्यांनी आता थोडा धीर धरावा. इतक्या स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरला विरोध करण्यात आलेला आहे भाजपाकडून. एकनाथ शिंदे आणि दिल्लीचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या नक्की लक्षात आलेलं असणार. एकनाथ शिंदे हे भाजपापेक्षा प्रबळ होऊ इच्छितात आणि मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा तर काही लपून राहिलेलीही नाही. आशिष देशमुख तर स्पष्टपणे बोलले, पण त्यांचे बोलविते धनी दुसरेच आहेत अशी सुद्धा चर्चा आता सुरू झालेली आहे. आता हे बोलवते धनी कोण असणार हे तुमच्या लक्षात तर आलेलं असेलच. मग सांगून टाका ना तुम्हीच या बोलवित्या धन्याचं नाव, आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.